मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील गावकऱ्यांनी भूखंडासाठी देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। धरणात घरी गेले अन्न शेती गेले, संसार आला उघड्यावर, सरकार मायबाप राहायला जागा द्या असं म्हणण्याची वेळ लेंडी धरणात बुडालेल्या मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील काही गावकऱ्यावर आली आहे। अद्यापही भूखंड मिळाले नसल्याने बेवारस पडलेल्या कुटुंबाची ना दाद ना फिर्याद अशी गत होऊन बसली आहे। धरणात सर्व गमावलेल्या रावणगावच्या गावकऱ्यांना शेवटचा श्वास मोकळा करण्यासाठी पसाभर जागा तरी द्या असं म्हणणाऱ्या शासनाच्या छळास वैतागलेल्या या वयोवृद्धावर उपोषणाची वेळ आली आहे। पहा काय म्हणाले रावणगाव येथील काही भूखंड न मिळालेल्या उपोषणकर्त्यांची ही कैफियत। नमस्कार, मी पटेल मोहम्मद बाहुद्दीन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका उपाध्यक्ष असून मी गावचा रहिवासी आहे। आणि आमचे मित्र हरिभाऊ फिरंगवाड, प्रकाश लाला श्रीवास्तव, रामलाला श्रीवास्तव असे 4 जण आमच्या गावच्या पुनर्वसन ठिकाणी आम्हाला आतापर्यंत भूखंड वाटप झालेलं नाही आहे। 1996ला पण भूखंड वाटप झाले, त्याच्यानंतर 2012ला पण भूखंड वाटप झाले, त्यावेळेस पण आम्हाला काही देण्यात आलेलं नाही। आम्ही 2009 पासून प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिस, डिप्टी कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय सगळ्या ठिकाणी पाठपुरावा करत आलेलो आहोत। आम्हाला या 4 महिन्याखाली मुखेडला तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावून लेणी प्रकल्पचे इंजिनियर पण उपस्थित होते, त्यांनी पण आले होते। त्यांनी आमचे सगळं कागदपत्र बघितले। आम्ही ई निवाडामध्ये आहे आणि अवॉर्डमध्ये आहे, आमच्याकडे नमुना नंबर 8 आहे, सगळे काही कागदपत्र असून देखील आतापर्यंत आम्हाला भूखंड वाटप झालेलं नाही, भूखंड दिलेला नाही। आमच्या गावची परिस्थिती खूपच बिकट आहे। गेल्या वर्षी पावसात आमचं गाव पूर्ण पाण्यात बुडालेलं होतं। 400 लोक पाण्यातून वाचवण्यात आले, त्यांना पुनर्वसन ठिकाणी न पाठवता तिथंच 3 किलोमीटरवर टिनाचा पत्राचा शेडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। तिथं ना खायची व्यवस्था आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे, ना आता सध्या खूपच परिस्थिती बिकट आहे। सध्याला जर पाऊस पडला तर तिथं राहण्यायोग्य जागा नाही, लोकांची परिस्थिती गंभीर आहे। आणि त्यातल्या त्यात असले लोक आम्ही 4च जण नसून गावात आणखी पुष्कळ लोक आहेत, त्यांना पण प्लॉट वाटप झालेलं नाही, भूखंड भेटलेलं नाही। अडचणीमुळे तिथंच निवाऱ्यामध्ये तसंच राहावं लागत आहे। तरी शासनाने यासाठी सहकार्य करावं आणि आमचे जी जागा आहे आम्हाला दाखवून, आमचे ताबा पावती देऊन, आमचं प्रमाणपत्र देऊन द्यावी, तोपर्यंत आम्ही उठणार नाही। यासाठी आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि कोणत्याही लेखी आश्वासनाला आणि तोंडी आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही। जोपर्यंत आमच्या हातात आमचं कागद येणार नाही आणि आम्हाला जागा दाखवून देणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही। हा आमचा अंतिम निर्णय आहे। जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या आमरण उपोषणावर बसणार। मी हरिभाऊ धोंडीबा फिरंगवाड बोलतो। काही वर्षापासून अर्ज करून थकलेलो आहो, तरी माझे कोणी मान्य करणार गेलं नसल्यामुळं मला उपोषणाला बसायची बारी आली। भूखंड वाटपाच्या बाबतीमध्ये अधिकारी किंवा इतर कोणी सर्व लेखी लिहून दिलतो, पूर्ण हे केलो, अर्ज करून परेशान होऊन गेलो। कोणी मान्य केलं हे नाही, तहसीलदारकडे जावं म्हणले, तहसीलदार तिकडे जावं म्हणाले, पाठवून दिल्यामुळे कोणाचं ऐकणं गेल्यामुळे लास्टला उपोषणाला बसायची वेळ आली साहेब। किती सदस्य आहेत की माझ्या कुटुंबात 4 मुली, आम्ही दोघं नवरा बायको 6 जण आहोत। आता तुम्ही कुठं वास्तव्याला आहात? तिथं शेडला आहो पत्रामध्ये। रावणगावचे शेड झाले तिकडे दूर, एक रावणगाव पासून 3 किलोमीटर अंतर लांबवर तंड्याने समजा आता थोडक्या विचारामध्ये। प्रकाश श्रीवास्तव, रावणगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। 1994ला प्लॉट वाटप झाले, त्याच्यामध्ये पण आम्हाला भेटलेलं नाही। नंतर 2012ला पण वाटप झाले, त्याच्यामध्ये भेटले नाही। आणि असंच गावामध्ये राहत आलो, घरं पडून गेले, सगळं झालं। पूर आला एकदम नदीला, गाव बुडून गेलं, घरचं सगळं सामान गेलं वाहून, सगळं काहीच राहिलं नाही।
त्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर भाटापूरजवळ शेड आम्हाला बांधून दिलेले आहेत. तिथं आम्ही राहत आहोत. आम्हाला वारा पाण्याचं लय हे होऊ लागलं आहे, भेव वाटलं आहे तिथं राहायला. त्याच्याकरता आम्हाला जर हे साहेब लोक जर प्लॉट दिले तर आम्ही तिथं बांधून राहू शकतो या खानापूर इथं पुनर्वसनला.